नंतर तिचं नातेवाईक कोण आहेत का म्हणून जेव्हा विचारणा केली मी, त्यावेळेला तिची आई ती एकटीच तिथे आहे. तिच्याशी बोलल्यानंतर म्हणजे त्यांनी असं सांगितलं, तिच्या आईने सांगितलं की गेली 10-12 वर्ष ती त्या जो इसम टेम्पोजवळच सापडला त्याच्याबरोबर ती राहत होती. अर्थातच त्यांच्यामध्ये भांडणही चालू होतं म्हणून कुठल्या तरी व्यक्तीला ते कळलं म्हणून त्यांनी पोलिसांना कॉल दिला. पोलिसांना कॉल दिल्यानंतर ती टेम्पोमध्ये अतिशय वाईट अवस्थेत पोलिसांना मिळाली. इथे आणल्यानंतर आमच्या डॉक्टरांनी तिचं ब्लड खूप लॉस झालेलं होतं, म्हणजे रक्तस्राव खूपच होता. प्रायव्हेट पार्ट तिचा एकदम म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना खूपच वाईट अवस्थेत होता. काही आतडीसुद्धा बाहेर आलेलं होतं. त्याच्यानंतर आतमध्ये रक्तस्राव होता. अर्थातच ती सांगण्याच्या आजही, तेव्हाही नव्हती कालच्या ह्याच्यात आणि आजही. मग जो पकडला गेले त्याच्यावरती पोलीस नक्कीच हे करतात. आणि मुंबई पोलीस नेहमीच हे सगळ्या गुन्ह्यांमध्ये त्याचा शोध वगैरे लावून, पण हा तर लगेच हातोहात मिळाल्यामुळे ते थोडंसं पोलिसांना पटकन माहिती कळल्यामुळे तेही गेले. मुद्दा महाराष्ट्राचा मध्ये वेळ झाली एका ब्रेकची. बघत रहा न्यूज 18 लोकमत.